चंद्रपूर एसटी आगारात कंत्राटी तत्वावर धावणाऱ्या ई बसेसच्या चालकांनी आपल्या विविध मागण्यांसह थकीत पगारवाढीसाठी प्रशासनाविरुद्ध संप पुकारला आहे। गुजरात स्थित दादा ग्रीन ई मोबिलिटी LLP या कंपनी अंतर्गत कार्यरत चालकांनी कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात तसंच प्रशासनाच्या उदासीन भूमिकेविरोधात ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। गत 1.5 वर्षापासून पगारवाढ व मूलभूत सुविधांसाठी सातत्याने मागणी करून सुद्धा केवळ आश्वासनच मिळाल्याने अखेर शुक्रवारपासून संपाचं हत्यार उपसलं आहे। या आंदोलनाचा थेट फटका चंद्रपूर शहरातील सामान्य प्रवाशांना बसत आहे। उन्हाळ्याच्या कडक उन्हात एकही EV बस रस्त्यावर न आल्यानं प्रवाशांचं मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। आम्ही गत 1.5 वर्षापासून प्रामाणिकपणे सेवा देत आहोत, मात्र आजच्या महागाईत आमचा पगार घर चालवण्यासाठी अपुरा पडत आहे। आगार प्रमुख व HR मॅनेजरकडे वारंवार निवेदने दिली, पण केवळ पोकळ आश्वासने मिळाली। उलट कामावरून काढण्याच्या धमक्या दिल्या जात आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। लेखी पगारवाढ व मागण्यांवर स्पष्ट निर्णय मिळेपर्यंत एकही बस आगाराबाहेर काढली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे। कारण 20,000 रुपये आमचं काही घर चालत नाही। कारण 20,000 रुपये काही एक जे आमचे काही येतं म्हणजे अर्धे ड्रायव्हर कसे काही किरायानं राहतात, बाहेर गावून आलेले आहे, काहींचा 5,000 रुपये किराया आहे, त्याचं लाईट बिल अलग आहे। त्याच्यानंतर 20,000 रुपयामध्ये अगर हे कंपनी लोक पेनल्टी लावतात आमच्यावर। काचा फुटला तरी 5,000 रुपये, गाडीवर डॅश लागला काही लागलं तरी आमच्याकडून पैसे हे वसूल करतात। आणि असं ऑनलाईन स्वरूपामध्ये अगर आम्ही त्यांना देतो म्हटलं तर ते ॲक्सेप्ट करत नाही। त्यांना असं कॅश पाहिजे पेमेंटमधून, नाही का, पेमेंटमधून त्यांनी आमच्याकडून कॅश घेतात। तर हे आम्हाला योग्य वाटत नाही, कारण हे भ्रष्टाचार होणार आमच्यासोबत। आमच्या सर्व ड्रायव्हरसोबत भ्रष्टाचार होऊन झालं, हुकुमशाही यांनी आमच्यासोबत गाजवून राहिली आहे। आणि कोणी काही बोललं आमच्यावर टाकायची धमकी देतात। आणि आम्हाला आता आम्ही संप केला आहे। आम्ही काही आमचा चुकीचा संप नाही, आमचा पेमेंट वाढीबद्दल संप आहे। 20,000 रुपयामध्ये कोणाचं घर चालत नाही। आज आमचे अर्धे ड्रायव्हर काही 20 किलोमीटर, कोणी 30 किलोमीटर, कोणी 40 किलोमीटर असे लोक इथं रूम करून राहून राहिले 5,000 रुपये किरायामध्ये। त्याच्यानंतर हे लोक आमच्यावर दबाव टाकतात, अगर तुम्ही संप केला, आम्ही 6 महिन्यापासून प्रयत्न करतो, आम्ही लेटरबाजी बी केली आणि ह्या गाडी अगर आम्ही उभी केली आहे तर काही आम्ही असं काही त्वरित नाही केलं आहे। 6 महिन्यापासून आम्ही प्रयत्न करून राहिलो, कंपनीसोबत बोलून राहिलो आहो, पण कंपनी आमच्यासोबत असं म्हणजे त्यांना असं समजूनच नाही घेऊन राहिली का आमचा काही म्हणजे आमचे जे प्रॉब्लेम आहे ते समजून नाही घेऊन राहिली। जानेवारी महिन्यापासून आम्ही आमच्या DM साहेबाला निवेदन देत आहोत। सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, STच्या DC मॅडम जे कोणी आहे त्यांना पण आम्ही निवेदन देऊन आहोत। तरी पण हे काही आम्हाला हर वेळेस एक गाजर दाखवत आहे की होईल पुढच्या महिन्यात, होईल पुढच्या महिन्यात होईल, पण आजपर्यंत अजून काही प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह झालाच नाही। त्याच्यामध्ये पुन्हा विषय कसा आहे, आता आम्ही चालक लोक जर गाडी बाहेर घेऊन गेलो, जर थोडंफार काही गाडीला काही डॅश झालं तर त्यांच्या मनमानी आमच्यावर पेनल्टी मारून राहिले हे लोक। आणि जेव्हा आम्ही ऑनलाईन पेमेंट करतो म्हणून नाही म्हणत आहे, पूर्ण कॅश पेमेंट पाहिजे त्यांना, नाही तर ते डायरेक्ट आमच्या पेमेंटमधूनच पैसे कापत आहे। हे विषय जो आहे ना परिपूर्ण चुकीचा आहे। आणि तर हे लोक आम्हाला 19,500 देऊन राहिले। आता विचार करण्याची गोष्ट आहे, प्रशासनही विचार करायला पाहिजे की 19,500मध्ये आता मी आहो इथून 80 किलोमीटर दूरचा माणूस, मला रोज अपडाऊन करणं परवडेल का? मी इथं जेव्हा रूम करून राहतोय, आज चंद्रपूरसारख्या ठिकाणी रूम किराया 5,000-6,000 रुपये आहे। त्याच्यातून मी 6,000 रुपये रूम किराया देऊन बाकीचं माझं इतर खर्च काढून मला मागं शिल्लक काय राहणार आहे? मी माझी फॅमिली, माझी मुलं बाळं मी कसं करू शकणार आहोत याच्यामध्ये? म्हणून नाही का? आणि हा काही आम्ही अचानक उपोषण केलेला नाही आहे। आम्ही आज जानेवारी महिन्यापासून म्हणजे आज कमसे कम 6 महिने झाले आहे की आम्ही लेटरबाजी करून सगळं करून हा निर्णय घेतला। तर याच्यावर प्रशासनानं जे आहे ते आम्हाला उत्तर द्यावं, तर आले आहे आमचे काही योग्य निर्णय घ्यावं आणि प्रशासनानं टोटली योग्य निर्णय घ्यावं, कारण की आम्ही कसं महाराष्ट्राचे नागरिक आहोत त्या हिशोबानं या संपामुळे ई बसेसची सेवा पूर्णपणे ठप्प झाली असून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। आता यावर ST महामंडळ आणि संबंधित कंत्राटी कंपनी काय तोडगा काढते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।